जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा मी खूप हुशार वगैरे वाटायचो तिला, पण गेल्या काही वर्षात एकही नवीन शोध लागला नाहीये ना, म्हणून माझ्या बुद्धिमत्तेवरून विश्वास उडून गेलाय तिचा. तिला असं वाटतंय की सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर अंडच देत नाही तर तिचा उपयोग काय? कापून टाका तिला. हा, आता भीती वाटायला लागली तिला की ज्या सुखसोयी मीच तिला मिळवून दिल्या त्या सगळ्यांना तिला मुकावं लागेल की काय, म्हणून हे सगळं. नाव आय गॉट इट. मला माझंच आश्चर्य वाटतंय, इतका इडियट सारखा कसा वागलो मी त्यावेळेस. अशा डिस्गस्टिंग मेंटॅलिटीच्या बाईच्या प्रेमातच कसा पडलो. ठीक आहे, जे झालं ते झालं. आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. आय ऍक्सेप्ट इट. आय टेल यू, आयुष्यातल्या घटनांचा क्रम उलटा करून पाहण्यात काहीही अर्थ नसतो. हे असं झालं असतं तर, ते तसं झालं नसतं तर, ऑल बुलशिट. यु नो, एखाद्या एक्सपेरिमेंट सारखं समोरचे रिझल्ट पाहायचे, आहे ते मान्य करायचं आणि पुढे जायचं. ओके, टेल मी, तिच्या अटी काय आहेत? किती पैसा हवाय तिला? देऊन टाकणं आणि प्रकरण मिटवून टाके. त्यांच्या अटी मान्य करून त्यांना हवी तितकी पोटगी जर त्यांना दिली ना तर बँकरप्ट व्हाल तुम्ही. ईशा, माझ्याकडे किती पैसा आहे तुला कल्पना नाही. अमेरिकेत पेटंट्सची किंमत खूप असते आणि माझ्या सगळ्या शोधांची पेटंट्स माझ्या नावावर आहेत. त्या सगळ्या पेटंट्सवरही हक्क सांगितलाय त्यांनी. Is she out of her mind? तिने काय केलंय? सगळी मेहनत माझी आहे, सगळी पेटंट्स माझ्यामुळे मिळाली आहेत. तिचा संबंधच काय आहे? त्यांनी तुमच्या सह्या असलेली डॉक्युमेंट्स अटॅच केले. तुम्ही स्वतःहून सगळी पेटंट्स त्यांच्या नावावरती केली. आर यू मॅड? मूर्ख आहेस का तू? मी असं का करेन? मी स्वतःहून तिच्या नावावर पेटंट्स का करेन? तुम्ही केली आहेत का तिसऱ्याच व्यक्तीने तुमच्या नावावर सह्या केल्या आहेत? का अंमली पदार्थांच्या नशेत? व्हॉट एव्हर इट इज, तुमच्या सह्या त्या डॉक्युमेंट्स वरती आहेत आणि ती डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये फाईल्ड आहे. तुमची सगळी मालमत्ता कोर्टासमोर आहे. सर, तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? सर, ऑल युअर पेटंट्स आर गॉन. सर, तुमची पेटंट्स तुमच्या नावावर नाही आहेत आता. प्लीज लिंक्स आठवायचा प्रयत्न करा. तुमच्यात असं कधी डिस्कशन झालं होतं का? म्हणजे अशा सह्या तुम्ही का दिल्यात त्यांना? कुठल्या प्रसंगाने दिल्यात? प्लीज काहीतरी आठवायचा प्रयत्न करा. हे कळलेलं आहे. एक मिनिट, एक्सक्यूज. त्यांना सांग बाकीच. हॅलो, हा धनश्री बोल.
हा ओम दादा ते तुमचे वडील ते खूप चिडलेत आणि खूप फेकाफेकी करतायत. का कशासाठी? हो मला मोठा आवाज आला म्हणून मी रूम मध्ये गेले तर ते खूप चिडले होते आणि ईशाबाईने मला म्हणाला की बाहेर जा, म्हणून मी बाहेर आले. काय ईशा त्याच्या समोर आहे? हो मी बघतो, तू ठेव फोन. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो ईशा, तू ओके आहेस ना? मी ओके आहे. काय झालं? अगं आता मला धनाचा फोन आला होता. ती म्हणाली की तू बाबाच्या समोर आहेस आणि तो काहीतरी फोडाफोडी करतोय घरात. मी ओके हो. ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने फोन करू प्लीज. तू आधी त्याच्या समोरनं तिथून निघून जा आणि तो जर काही आडवं तिडवा बोलला ना तर मला सांग, मी बोलतो त्याच्याशी. तसं काही नाहीये, ते काहीतरी महत्वाचं बोलतायत माझ्याशी. काय बोलतोय? आता काय बोलायचंय त्याला? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर काही बोलला नाही. तो माझ्याबद्दल काही वाईट साईट बोलत असेल ना तर गप्प बस म्हणाव त्याला. तू काय इतका उतावळा होतोयस? मी नंतर सांगू का सगळं तुला? ते काहीही बोलत नाहीये तुझ्याविषयी. तो माझ्याबद्दल बोलत नाही तर मग काय त्याच्या आयुष्याची कादंबरी ऐकण्यात तुला काय एवढा इंटरेस्ट आलाय? एक मिनिट. हॅलो. तू जरा शांतपणे ऐकणार आहेस का? बोल. ओम, तुझ्या बाबांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यांच्या त्या बायकोने US मध्ये केस फाईल केली आहे डिवोर्सची त्यांच्या अगेन्स्ट. वाव, सुपर. ती सोडून गेली त्याला. याच्या सोबत नाहीतरी कोण राहणार आहे? भोग म्हणाव आपल्या कर्माची फळं. ओम, तू काय बोलतोयस? हे बघ, तू हे तुझ्या बाबाविषयी सतत जे बोलतोस ना ते मला अजिबात आवडत नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या बाबाविषयी बोलतोय ना. आणि तुला का त्याचा इतका पुळका आलाय का? उल्का काय येतोय? एखादा मोठा माणूस जर माझ्यासमोर लहान मुलासारखा कोलॅप्स होत असेल ना ओम, तर माझ्या हात हलतं काहीतरी. मला आणि माझ्या आईला सोडताना त्याच्या हात काही हल्लं नाही. आता कसला हलतंय? सोंगा आहेत का त्याची आणि काही नाही. ओम, जस्ट स्टॉप इट प्लीज. तुला का राग येतोय माझा ईशा? काय चाललंय तुझं? तुला काय झालंय? काय बोलतोस तू? ओम, सतत स्वतःवरच अन्याय झाला या फिलिंगने जगत राहणं ना ही विकृती असते. हो का? ठीक आहे, मी आहे विकृत. मग काय या विकृत माणसाला स्वीकारणार आहेस की नाही? की घेतेस डिवोर्स आमच्या घरच्या परंपरेनुसार लग्नाआधीच? शट अप, शट अप. तुला ना भानच नाहीये तू माझ्याशी काय आणि कसं बोलतोयस ते. मी माझ्याच बापाचा मुलगा आहे ना, बेभान, नॉट ॲट ऑल रिलायबल. मग काय करतेस त्या युएसच्या मुलाशी लग्न? कर ना, हो मोकळी. फाईन. I can't deal with it right now, okay? Bye. वहिनी, का फोन लावला ओमला? कशासाठी सांगितलं त्याला? हा? अहो तुम्ही आत आले आणि तुम्ही मला बाहेर जायला सांगितलं. ते मी जर ओम दादाला नसतं सांगितलं ना तर ते चिडले असते हो माझ्यावर. काय चिडले असते? काय चिडले काय असते? वहिनी, मला मान्य आहे की तुम्हाला नाही आहे त्यावेळेला अंगावर आलेल्या गोष्टी नाही हँडल करतात. ठीक आहे ना, ओके, कबूल आहे मला. पण मदत नाही ना होत आपली. मग किमान न्यूसन्स होत नाही ना आपल्यामुळे, ह्याची काळजी घेऊ शकतो की नाही आपण? घेऊ शकतो की नाही? हे आता जे काही झालंय ना, तुम्हाला कल्पना नाही त्यामुळे किती राडा होणार आहे आता. बहिणी, तुम्ही ना प्लीज, म्हणजे कशासाठी हे सगळं करायचं? प्लीज यार. सॉरी. आय एम सॉरी. मला ना खरंच काही सुचत नाहीये. मला मान्य आहे तुमच्यावर ह्याचा राग काढून काही उपयोग नाही. काय ना, हे सगळं जे चालू आहे त्याच्यात मलाच पेशन्स ठेवायला हवाय. आणि मध्येच असं काहीतरी झालं ना की मग माझा पेशन्स सुटतो, माझा तोल जातो. एक लक्षात ठेवा प्लीज.
हे सगळं जे काय मी करते ना त्यामुळे आपलं चांगलं होणार आहे. शेवटी सगळं चांगलं होणार आहे. चांगलं होणार आहे सगळं. ओके, काही घाबरण्यासारखं काही नाही झालं. हा, शांत राहा तुम्ही. ओके, शांत राहा प्लीज. उर्फी आले की आता रागू तर इडियट ठरलो मी. इडियट ठरलो. सर शांत व्हा प्लीज. काय म्हणजे काय करायचं होतं, काय झालं. मी कधी या गोष्टींकडे लक्षच नाही ना दिलं. फक्त एक्सपेरिमेंट्स करत राहिलो. म्हणजे फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दिलं, एक्सपेरिमेंट्स. आणि त्यामुळे हे सगळं इडियट ठरलो. हे आत्ता लक्षात येत आहे तुमच्या. डोंट यू थिंक इट्स अ बिट टू लेट? तुमची आधीची बायको, तुमचा मुलगा, आई वडील, फॅमिली, कशाकडे कधी लक्ष दिलंत का तुम्ही? लक्षच नसायचं ना माझं कुठल्याही गोष्टीकडे. मी फक्त काय म्हणालीस तू? नाही नाही का? नाही, मला वाटलं काहीतरी बोललीस की काय. हा, तर मी काय सांगत होतो, हे बघ, मी फक्त एक्सपेरिमेंट्स कडे बघत असायचो आणि अकाउंट्स वगैरे सगळं रुचिकाच बघायची. ती जो पेपर माझ्या समोर आणायची मी न वाचताचही करायचो. आणि इडियट इकडेच तर ठरलो ना ग मी. बुद्धी गहाण टाक, उपयोग काय मला सांग. एवढी बुद्धी असून काय उपयोग? झिरो, बिग झिरो. काय नाही ग, वाहवत गेलो एका बाई मागे, दॅट्स इट. आणि इडियट ठरलो. म्हणजे हे बघ ना, माझा देश सोडला, माझी माणसं तोडली आणि फक्त एक्सपेरिमेंट्स कर. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? नाही, काय झालं बघ ना, म्हणजे एक बाई होती रुचिका. आणि कळतंय का? मला कळतंय. रिलॅक्स प्लीज, प्लीज रिलॅक्स. काय कळतंय तुला? काही कळत नाही. उगाच काय आपलं कळतंय काय? दिसतंय का मला? मी सांगतो ना तुला. लिसन, आय टेल यू व्हॉट हॅपन्ड. हे बघा, तेव्हा मी अमेरिकेला गेलो ना, तेव्हा मला काय हवं होतं? मला हवा होता एक्स हवा होता मला. आता एक्स म्हणजे काय? तर माझं नाव, प्रसिद्धी, सायंटिस्ट म्हणून जगभरात मान्यता, या सगळ्या गोष्टी मला हव्या होत्या. एक्स. पण काय, तेव्हा एक्स बरोबर वाय नावाच्या अडचणी उभ्या होत्या ना. वाय म्हणजे माझं कुटुंब, माझी बायको, घरातली इतर सगळेजण, माझा देश. आता एक्स मिळवायला मला वायवर मात करणं आवश्यक होतं. म्हणून मी केलं काय, अशी वायवर फुल्ली मारली. मोठी फुल्ली मारून टाकली वायवर. आणि म्हटलं काही करून आता एक्स मिळवायचा. एक्स करता वायला आपण अरे पण तेव्हा एक विसरलोच मी की वायच्या म्हणजे असं तंगड्यात तंगडं घालून एक मोठी अडचण होती ना उभी त्याबरोबर. याला आपण आता म्हणूया ओ. ही मोठी अडचण होती. पण मी ओ मध्ये फारसा गुंतलो नाही. वाय आणि ओला ओलांडण्याने गेलो, एक्सच्या शोधार्थ गेलो. अनेक वर्ष युएस मध्ये राहिलो. एक्स मिळवायचाच हा निर्धार केला होता. पण आता म्हणजे इतकी वर्ष झाली, आता मला आय गॉट अ बिट कन्फ्युज्ड. म्हणजे ना, हा एक्स जो आहे ना, सापेक्ष आहे. व्हॉट यू कॉल, रिलेटिव्ह आहे हा एक्स. म्हणजे असं वाटतं की अरे एक्स आला, हातात आला आणि असं निसटूनच जातो. मग हात आपले रिकामेच राहतात, काही असं उरतच नाही हातामध्ये. त्यामुळे कळतच नाही. आणि काय आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, म्हणजे मला ना एक नक्की कळत नाहीये की शोध लागले याचा मला जास्त आनंद आहे की शोध मी लावले याचा मला जास्त आनंद आहे. काही समजतच नाहीये. मग जर तसं असेल तर माझ्या हातात तर सगळी पेटंट्स गेली, याचा मला त्रास का होतोय? काय है ना, त्रास व्हायलाच नको. अरे अजून नवीन शोध लागतील. पण होतोय, त्रास होतो आहे. मग नक्की काय आहे? म्हणजे आय थिंक आय एम एन इडियट. हेच खरं आहे. एकच गोष्ट खरी आहे, म्हणजे ना काहीतरी बेसिकच घोळ आहे. म्हणजे मी वाय आणि ओला निग्लेक्ट केलं, त्यांना ओलांडून पुढे गेलो एक्स मिळवायला. याच्या नाही, बट वाय ओनली वाय अँड ओ. फक्त वाय अँड ओच का? मी
पी ला निग्लेक्ट केलं, मी सी ला निग्लेक्ट केलं, ई तरी कुठे सोडला मी? त्याचा आर पण आहे, झेड पण आहे आणि वाय आणि ओ तर आहेतच. म्हणजे या सगळ्यांना निग्लेक्ट केलं मी. पण नक्की मला मिळवायचं काय होतं तेच आता मला कळत नाहीये. म्हणजे एक्स नक्की आहे काय? व्हॉट इज इट? हे नक्की आता हा बघ ना, हा जो आता एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावर मी इतकं काम करतोय, हे अगं आता मला बेजा एक्सपेरिमेंट रिझल्टच्या असा जवळ आलेला. पण तर मला एक काय होतंय? काय होतं? इडियट लोकांबरोबर असंच होणार या एक्स मुळे सचिन, या सगळं बेसिक घोळ झाला. काय हवंय तुम्हाला? तुम्हाला बरं वाटत नाही? काय मुके एक मिनिट, रिलॅक्स. वहिनी पाणी घेऊन या प्लीज लवकर. एक मिनिट. काय हवंय तुम्हाला? मला सांगा काय हवं? स्प्रे हवाय? बॅगेत स्प्रे आहे? बॅगेत नाहीये? मी ठेवलाय यामुळे एक्सनी घोळ केला. पाणी घ्या. मला स्प्रे कुठे सांगा ना. मी तिथे लावलात का कपाटात? रिलॅक्स मी आहे. हा स्प्रे हवा होता. रिलॅक्स. It's okay. Are you okay? या परफेक्ट. अरे एक मिनिट प्लीज, मी उचलते खुर्ची. अगं मी ठीक आहे आता. नाही प्लीज तुम्ही बसा प्लीज. ओके. हे मगाशी वेळेवर मिळालं नाही ना म्हणून जरा त्रास झाला इतकाच. आय एम ओके. यू आर नॉट ओके. प्लीज इथे झोपा तुम्ही प्लीज. झोपा काय, काम करायचंय आता मला. एक मिनिट तुम्ही काही काम करणार नाहीयेत, मी सांगते तुम्हाला. प्लीज, तुमच्या अंगात अजिबात ताकद नाहीये आता. इथे झोपा बरं प्लीज. किती वर्षात मला असं कोणी बोललंच नाहीये. आई म्हणायची, नेहमी सांगायची, अरे किती काम करशील, फाईल्स बंद कर, झोप आता. आईच्या पदराचा वासच विसरलो मी. तसं आणखीही कोणीतरी सांगायचं मला. तुमची बायको? ती कसं सांगेल मला? उलट रुचिका मला म्हणायची की आराम नको करूस, काम कर, काम. रेसचा घोडा होतो ना मी तिच्या दृष्टीनं. आता काय, घोडा निरुपयोगी झाला, टाकून द्या त्याला. पाणी घेता? थँक्स. टेल मी वन थिंग, सगळे पेटंट्स जाणार का माझ्या हातून? प्लीज ऐका, काय आहे, या बाबतीत आपल्याला तिथला कुणीतरी वकील एंगेज करायला लागेल आणि त्याच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला नाही कळणार. हा, दॅट्स व्हॉट आय मेंट. आय मीन, तुझ्या बॅचचा कोणी तिकडे आहे का, किंवा काही कॉन्टॅक्ट्स तुझे? नाही, माझ्या माहितीत तरी US मध्ये तसं कोणी नाही. पण मी मोठ्या बाबांशी बोलते. मोठे बाबा म्हणजे माझे आजोबा, ते खूप मोठे वकील होते. त्यांच्या ओळखीचं डेफिनेटली असेल तिथे कोणीतरी. हो, दॅट वुड बी ग्रेट. काय इथे माझी कोणाही वकिलाशी, म्हणजे तू आणि ओम सोडून अर्थात, ओळख नाहीच आहे. त्यामुळे अरे कसा विसरलो मी त्याला. प्रधान आहे ना, प्रधान. माझ्या डिवोर्सची केस नाकारली होती त्यानं. प्रधान. मी बोलते प्रधान सरांची. माझी चांगली ओळख आहे त्यांच्यासोबत.
ओमचे बॉस आहेत ना ते. येऊ मी? जस्ट अ मोमेंट. येस. थँक्स. आपला काहीही संबंध नसताना एक मिनिट. मी होणारी सून आहे तुमची बाबा. आणि मी आणि ओम आमच्या माणसांना खूप जपतो. एक सांगू बाबा, इक्वेशन मधल्या त्या ओ कडे लक्ष दिलं असतात तर फार बरं झालं असतं. ऑक्सिजन, O2 गरज आहे तुम्हाला आता. युअर राईट.